गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, प्रोग्रॅम प्रोड्युसर डॉक्टर विनोद शहा आणि गणेश डावळे, निर्मिती आधीश पायगुडे, स्टुडिओ एल्कॉम पुणे, ध्वनिमुद्रण मुकुंद फडकले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. नमस्कार, मी डॉक्टर शुभांगी कुलकर्णी. मॉडर्न आणि आयुर्वेद ह्याचा मिश्र आयुर्वेद कोर्स होता त्या 1962 साली मी ग्रॅज्युएट झाले. द्रव्यगुण रसशास्त्र या आयुर्वेदिक विषयात मी पोस्ट ग्रॅज्युएट केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएट नंतरच्या डिप्लोमा कोर्समध्ये मी आहारतज्ज्ञाचा कोर्स केला. 1962 ते 1980पर्यंत प्रॅक्टिस केली आणि मग मात्र 1980 ते 2007पर्यंत फक्त आयुर्वेद रिसर्च आणि औषध निर्माण स्थापना ते काम केलं आणि आज मी इथं जनसेवा फाउंडेशन या संस्थेतर्फे माझे विचार मांडायला आलेले आहे. आज मी ग्रामीण कुपोषण या विषयावर काही उपाययोजना आहारातून करता येतील का याविषयी सांगायचा प्रयत्न करणार आहे. ग्रामीण किंवा आदिवासींमध्ये आढळणारे कुपोषण हे शहरामध्ये अतिखाण्यामुळे किंवा चुकीच्या खाण्यामुळे लठ्ठपणाला आमंत्रण देणारं कुपोषण वेगळं आहे. अहो, सात्विक अन्न तर सोडाच, पण पोटभर अन्न मिळणंही दुरापास्त असलेल्यांसाठी हा प्रयत्न आहे. अर्वाचीन भाषेत ज्याला माल न्यूट्रिशन किंवा माल नरिशमेंट किंवा अंडर फीडिंग म्हणता येईल ते हे कुपोषण. शहरवासियांना वर्षभर सर्व काळ ऋतूनुसार सर्व भाज्या, फळं, धान्य सगळं काही मिळतं, तसं खेड्यात मिळू शकत नाही. शहरात आधुनिक विज्ञानानुसार अन्नासाठी लागणाऱ्या सामुग्रीचं टिकाऊ स्वरूपात साठवण होऊ शकतं. आता सगळीच शास्त्रं कृत्रिम रंग, वास, चव, केमिकलयुक्त प्रिझर्वेटिव्ह वापरू नका असं कानी कपाळी ओरडून सांगतात. वर्तमानपत्र, रेडिओ, टी व्ही, मासिकं, विद्वानांची व्याख्यानं, आता तर मोबाईलमधून, यूट्यूबमधून सतत प्रबोधन केलं जातं आहे. काय घ्या, काय घेऊ नका हे सांगतात. आहारतज्ज्ञ होऊन गेलेले डॉक्टर सुखात्मे, डॉक्टर पानसे, डॉक्टर हवी सरदेसाई, बालाजी तांबे आणि बरेच जण हे पटवून देण्यात अग्रणी आहेत. हे सगळं ग्रामीण भागात पोचणं गरजेचं आहे. मनुष्याला अन्नाची गरज आहे, गोडी आहे. स्वयंपाककला ही जुनी, जगन्मान्य, विविधतेने आणि सुंदरतेने नटलेली आहे. आयुर्वेदानं अन्नस्तुती प्रक्रिया अतिशय महत्त्व देऊन सांगोपांग वर्णन केलं आहे. आता तर हे वेगळं शास्त्र म्हणून गणलं जातं आहे. आपल्याला पोषण मूल्यांमध्ये कशाची किती गरज आहे आणि ती कुठल्या अन्नपदार्थांपासून पूर्ण होईल हे सगळं हे शास्त्र सांगतं. आयुर्वेदाने सांगितलेल्या षड्रसात्मक आहार आणि अर्वाचीन शास्त्रानुसार कॅलरीज, व्हिटॅमिन्स, ट्रेस एलिमेंट्स, प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट, मिनरल्स या सगळ्याची योग्य सांगड घालून पोषण दिलं तर कुपोषणातला कुवजा होऊन पोषण होईल. पूर्णान्न विषमान्न याचा भान ठेवून उपयोग होईल. एक कृषीतज्ज्ञ, पद्मश्री विभूषित आणि बापू पुरस्कार मिळालेले डॉक्टर जयंतराव पाटील होते. त्यांनी कोसवाड येथील आदिवासी भागात ग्राम पुनर्रचनेचा यशस्वी प्रयोग केला. आपलं उमेदीचं वय घालवलं. त्या भागाचं परिवर्तन कायापालट करून आदिवासींचं कुपोषण घालवलं. त्यांनी लिहिलेलं पुस्तक फार बोलकं आहे. अहो, वर्षातून जेमतेम 3 महिने पुरणारं धान्य, त्यानंतर कंद, भादुरली, कोनफळ, चवळ्या खाऊन गुजराण करत होते. डॉक्टरांनी सिलोनहून झुपक्यांची रताळी लावली.
नवसारीहून न खाजणारे सुरण लावले. हे कंद जोडीला घेऊन पोट भरू लागले. उदरभरण थोडं थोडं होऊ लागलं, पण शरीराला पोसणारं यज्ञकर्म होत नव्हतं. शेवग्याची रोपं आणून वाटली. शेंगांपेक्षाही पानं फुलं जास्त पौष्टिक आहेत हे सांगितलं. लाल भोपळे आणले, लागवड केली. त्यांच्या पाना फुलांची भाजी, भरीत, खीर, गोड तिखट घारगे शिकवले. दुधीच्या बिया लावून त्यांचेही पीक हे पदार्थ करण्यासाठी वापरले. असेल त्या सामुग्रीपासून चटणी, भाजी, कोफ्ते, पराठे, खीर, शिरा, धपाटे करून लागायचे हे सगळं शिकवलं. आता साधी बोर असते त्याला खुंटी कलम लावून मोठी बोरं आणली. रायवळ आंब्याला केशरी कलम केलं. पेरू, चिक्कू, डाळिंब, पपई, फणस लावले. गावोगावी शाळांमध्ये आहार बगीचे तयार केले. त्यात वांगी, कोबी, कांदे, मिरची, टोमॅटो लावले. त्यामुळं कोसबारला व्यापार मिळाला, शिक्षण मिळालं, निवारा मिळाला आणि कोसबाडची प्रजा तगडी झाली हे फलित. आता यातून आपण काय शिकायचं, आपण काय शिकवायचं आणि काय करायचं, तर स्वयंपाकाचं तंत्र आणि मंत्र शिकवायचा. नवीन पिढी हा वसा गावोगावी घरोघरी पोचवा अशी सवय लावायची. गर्भवतीचं भरणपोषण नीट झालं तर बाळांना योग्य आहार मिळून बाळ जर सुदृढ झालं तर डॉक्टर हवी सरदेसाईंचा ज्ञानेश्वर आणि बालाजी तांबे यांचा श्रीकृष्ण घरोघरी जन्माला येईल. हातसडीचा तांदूळ वापरा. न चाळता कोंड्यासहित गव्हाची कणिक वापरा. ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, वरई, सोयाबीन या धान्यांचा आहारात उपयोग करायला सांगायचं. महाराष्ट्र आरोग्य मंडळ ही संस्था नंदुरबार जिल्ह्यात धडगाव इथे सिकलसील ॲनिमियाचे कैक वर्षे काम करत आहे. तिथल्या खुरट्या वाढीच्या आणि अगदी म्लान झालेल्या मुलांना सालीसकट शेंगदाणे, पंढरपुरी डाळं, गूळ हे मिश्रण रगड्यातून काढून दिलं. ही पौष्टिक पावडर म्हणून दिली आणि ही रेसिपी तिथल्या स्त्री वर्गाला समजावून करून मुलांना द्यायला सांगितली. नाचणीला मोड आणून सावलीत वाळवून पीठ करायचे. पळीभर पीठ पाण्यात शिजवायचे. मिळालं दूध तर दुधातनं, नाहीतर ताकातनं, नाहीतर पाण्यात गूळ घालून मुलांना द्या. पिठाची भाकरी, धिरडं, थालीपीठ, लाडू, पेज, आंबील, खीर अनेकविध पदार्थ करता येतात ते शिकवले. आयुर्वेदात म्हटलं आहे, अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभा. करणारा पाहिजे. हैदराबाद पॅटर्न म्हणून एक पौष्टिक आहे. सालीसकट शेंगदाणे भाजून पंढरपुरी डाळं, गूळ, भाजलेली कणिक याची पावडर किंवा लाडू देत होते. काही वर्षांपूर्वी शाळांमध्ये सुखडी द्यायची. याचं दुसरं नाव म्हणजे गुळपापडी. कणिक भाजून तूपगूळ घालून वडी किंवा पावडर. कोणी कोणी डिंक तुपात तळूनही घालतात. आधी सांगितल्याप्रमाणे गर्भवतीला योग्य आहार दिला तर बाळ सुदृढ जन्माला येईल. मुख्यतः कॅल्शियम आणि रक्तधातू वाढण्यासाठी आयर्नची गरज असते. यासाठी आहारातनं चवळई, लाल माठ, चुका, चाकवत, पालक, शेपू, आळू, मेथी, कांदापात, करडई, मायाळू, घोळू, कोथिंबीर, नागवेल आणि फ्लॉवर कोबी, मुळा, नवलकोल, बीट यांची पानं वापरायला सांगायची. ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी, वरई, न सडलेला तांदूळ, गहू ही धान्य वापरायला सांगायची. मूग, मसूर, मटकी, हरभरा, घेवडा, कुळीथ ही कडधान्य. तीळ, आळीव, जवस, कारळे, शेंगदाणे, खोबरे ही स्नेहाची द्रव्य. जिरे, हळद, गरम मसाले, हिंग, ओवा, चिंचगूळ, खसखस ही अल्प प्रमाणात. मिळालं तर दूध, ताक, दही, तूप, लोणी यापैकी मिळेल तेवढं. कोथिंबिरीतून भरपूर लोह मिळतं. आपण काय करतो, एक गड्डी सर्व कुटुंब आठवड्याभर पुरवून खातो. पण कोथिंबीर वड्या, भाजी, चटणी करून खाल्ली तरच ते योग्य प्रमाण ठरेल. सर्व भाज्यांच्या बाबतीत आणि विशेषतः पालेभाज्यांच्या बाबतीत स्वच्छतेचा आणि शिजवण्याचा मंत्र शिकवायचा. जास्त परतल्या तर कॅरोटीन कमी होतं. जास्त शिजवल्या तर व्हिटॅमिन कमी होतं. त्यामुळं कुकर वापरणे हा योग्य पर्याय ठरू शकेल. पदार्थ प्रथम डोळ्यांनी मग वासासाठी नाकाने पारखला जातो. त्यात विविधता यावी म्हणून परतून, गरगटून, पातळ भाजी, पराठे, कटलेट, सॅलड अशी विविधता आणणं गरजेचं आणि शक्य आहे. हे पदार्थ शिकवण्याचं व्रत ग्रामीण भागात घ्यावं. भगिनींनी पुढाकार घ्यावा.
हे गृहिणीचे, आईचे, सासूचे, ग्रामसेविकेचे, स्त्री वैद्याचे पवित्र कर्तव्य आहे. विविध रंगांनी ढंगांनी कोंड्याचा मांडा केला की डोळ्यांना सुखावतो, जिभेला तृप्त करतो आणि शरीराचं भरणपोषण करतो. अरे केल्याने होत आहे रे, म्हणून हे केलेची पाहिजे. आता पैशाअभावी चांगले पदार्थ घेणं शक्य नसेल तर कमीत कमी पैशात चांगल्या पदार्थांपासून पौष्टिक अन्न कसं व्हावं हे पाहणं गरजेचं आहे. ग्रामीण भागात अतिचहा आणि अपेयपानाचे प्रमाण जास्त आढळते. ग्रामसेवकांकडून मदत घेऊन समुपदेश करावे. दूध, ताक, लिंबाचे सरबत, कैरीचे पने, कोकम सरबत, चिंचेचे सरबत, नाचणीचे आंबील, कडधान्यांचं कढण, टोमॅटोचा रस, सूप, फळांचे रस, सरबत, धणे जिरे आलं सैंधव म्हणजे जलजिरा, जे मिळेल आणि खिशाला परवडेल ते घ्यावं. मांसाहार करणाऱ्यांनी मासे, अंडी, चिकन, मटण अधूनमधून आणि झणझणीत मसाला न घालता सौम्य स्वरूपात घ्यावे. ग्रामीण भागात कुणाची थोडीफार शेती असते. रोजीरोटीसाठी लागणारं धान्य, कडधान्य, भाज्या, मागे सांगितल्याप्रमाणे आहार बगीचा ही संकल्पना समजावून सांगावी. तसेच कुणाकडे शेतकऱ्यांकडे गाय, म्हैस, शेळी, कोंबडी काही ना काही पाळायची गरज असते, सवय असते. दूध, अंडी विकून तेल, पीठ, मीठ घेण्याचा कल असतो आणि जरुरी असते. त्यातला काही भाग मुलाबाळांसाठी ठेवा हे पटवून द्यायला हवं. काजू बदाम शक्य नसले तरी शेंगदाणे, गूळ, तीळ आणि शनिवारी मारुतीला फोडलेल्या नारळाचं खोबरं तरी मिळतं ना. हे स्नेहयुक्त पदार्थ खाणं, जमेल तेव्हा अंगाला तेल लावणं आणि कुटुंबाने प्रेमाने वाढवलेला स्नेह, शरीर आणि मनाला मिळालेला स्नेह हा अंतर्बाह्य माणसाला याची नितांत गरज असते. आजकाल ज्वारी, बाजरी, गहू, साळी, राजगिरा, पोहे, चुरमुरे ह्या सगळ्या लाह्या मिळतात. पचायला सोप्या आणि पोषक. त्याचं पीठ करून अश्वत्थाम्याला जसं त्याच्या आईने पाणी आणि गूळ घालून दिलं तसंही देता येतं. ह्या सर्व अन्नपदार्थांमध्ये लोखंडी तवा, कढई, पळी ही पात्रं वापरायला सांगायची. ॲल्युमिनियमचे दुष्परिणाम सांगायचे. समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे जे जे आपणासी ठावे ते ते सर्वांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. मग असं म्हणणं शक्य होईल की सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः.